नमस्कार मित्रांनो, मी अरविंद चव्हाण आणि तुम्ही बघता बोला की भाऊ. कारण आज ज्योती तालुक्यामध्ये आपण जे रस्ता बघत आहोत. रस्त्यांचं परिपूर्ण काम चालू आहे. इथं हा फुलांचं काम चालू आहे. नमस्कार मित्रांनो, मी अरविंद आणि तुम्ही बघत आहात बोला की भाऊ. कारण ज्योती तालुक्यामध्ये 40 लक्षचं काम चालू आहे. हा फुलांचं काम चालू आहे. हे रस्ता सध्या नागरिकांना काही दिवस त्रास होतील, परंतु चांगला फूल महत्वाचा हा फूल आहे, जो ज्योती ते गडचांदूर आहे. काही दिवस आपण गडपांढरवणी ते नागापूर मार्गाने ज्योती येऊ शकता आणि टू व्हीलरनं आपण या मार्गाने येऊ शकता. कारण टू व्हीलरसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रकारचं बनवलेलं आहे. तर मित्रांनो, याकडे आपण बघतो या प्रकारचा रस्ता आहे आणि येण्या जाण्यासाठी थोडं त्रास सहन करावा लागेल, कारण ज्योतीचं चांगल्या पद्धतीनं रस्त्याचं काम चालू आहे. मित्रांनो, या पद्धतीचं फुल्यांचं नाही का काम चालू आहे. इकडे गाडी बघता आपण, या प्रकारच्या गाड्या येत आहे, कारण थोडं सहन करावं लागेल आणि फुल अतिशय चांगलं. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव दादाजी भोंगळे साहेब यांच्या माध्यमातून हा फुल्यांचं काम होत आहे, रस्त्यांचं काम होत आहे. तुम्ही बघू शकता हा फुल्या या प्रकारचा हा फुल्या पाडण्यात आला आहे आणि हा रस्ता सुद्धा होणार आहे. आणि यासाठी नाही का या मार्गाने येण्यासाठी सध्या नाही का आपल्याला सर्वांना नाही का इथं बंदी आहे. कोणतेही फोर व्हीलर म्हणजे मोठी गाडी आहे या मार्गाने येऊ नये सध्या. कारण आपल्याला गडपांढरवणी ते नागापूर जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण येऊ शकता. कारण त्या मार्गाने सध्याला आपण जाऊ शकता, कारण इथं फुल्याचं काम आणि या फुल्या चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात होत आहे. तर हे ऑटो, टू व्हीलर वगैरे साठी आणि ॲटोसाठी आणि छोट्या गाड्यांसाठी हे रस्ता सध्याला मोकळं करण्यात आला आहे. तरी मला सर्वांना म्हणायचं आहे, ज्योती तालुक्यामध्ये विकास कामाला गती खूप काही चांगल्या पद्धतीने आदरणीय आमदार देवरावजी दादा भोंगळे साहेब यांच्या माध्यमातून अनेक कार्य असे चांगले होत आहेत. आणि जिथे समस्या आहे तिथे आम्ही समस्या दाखवतो आणि जिथे विकास काम होत आहे या चॅनलच्या माध्यमातून विकास काम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर मित्रांनो व्हिडिओ सोबत जॉईन व्हा, चॅनल सोबत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.